आपल्यासोबत बारामती महासंघाचे व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काल शरद पवारांनी एक मेळावा घेतला आणि त्यामध्ये खंत व्यक्त केली. आपली पहिली प्रतिक्रिया काय? मी बाहेरगावी असल्यामुळं थोडंसं आमच्या व्यापारामध्ये थोडासा जरा गैरसमज झाले आणि आत्ता घ्यायचा का नंतर मेळावा घ्यायचा, आज एवढा फक्त विषय होता आमचा. पण तेवढा साहेबांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की आदरणीय साहेबांचा मेळावा आपण घ्यायचा आहे. परंतु अशी चर्चा होती की अजित पवारांच्या दबावामुळे व्यापाऱ्यांनी हा मेळावा घ्यायचं टाळलं गेलं असं बोललं जाते. नेमकं खरं कारण काय यामागचं? असं काही नाही. जो मेळावा घ्यायचा तो घ्यायचा होता, फक्त जो वेळ मिळाला होता तो वेळ कमी मिळाल्यामुळे सर्व व्यापाऱ्यांची आम्हाला कोऑर्डिनेट करता नाही आलं. आम्ही साहेबांना भेटून परत वेळ घेणार आहे आणि वेळ दिल्यानंतर आम्ही परत मेळावा घेणार आहे. मग हे जो निरोप होता तो साहेबांपर्यंत व्यवस्थित गेला नाही का? नेमकी अडचण कुठे आली? कारण इच्छा व्यक्त केली होती आणि साहेब असं देखील म्हणाले आहेत की 50 वर्षात असा मला आजपर्यंत कोणी निरोप पाठवला नव्हता, परंतु बारामतीतून मला असा निरोप मिळाला. नाही, साहेबांना अधिकृतपणे आम्ही असं काही पत्र वगैरे दिलेलंच नाही. काही मीडियाने पण त्याच्यात चुकीचं प्रसिद्धी दिलेली आहे. साहेबांना आम्ही निश्चित एवढं नक्कीच सांगितलं की साहेब आत्ता वेळ कमी आहे, 3-4 दिवसाचा अवधी आम्हाला जो मिळाला आहे तो थोडा कमी पडतो आहे, आम्हाला पुढं वेळ वाढवून द्या, आम्ही पुढं निश्चित मेळावा घेऊ असंच कळवलं होतं. साहेबांनी खंत व्यक्त केली, त्याच्यामध्ये काहीतरी मीडियाचा प्रॉब्लेम असावा. आपण या ठिकाणी जे आहे ती बैठक घेतली, म्हणजे समन्वयकाकडून जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काही समन्वयक आले होते, तुमच्याशी त्यांनी बातचीत देखील केली. नेमकं काय ठरलं या मेळाव्यात? आगामी काळात कशा पद्धतीने हा मेळावा पार पडेल आणि कधीपर्यंत? मेळावा म्हणजे कसं आता हे पहिल्यांदाच असं घडतं की 2 पवार वेगवेगळे झाल्यामुळं आमचा एकच मेळावा असता पहिला पवार कमच्यासाठी. आता हे दोन्ही आम्हाला आदरणीय आहेत, दादा आदरणीय आहेत आणि साहेबही आदरणीय आहेत. आता आम्ही एक मेळावा झाला, दुसरा मेळावा घेतला तर आम्ही त्याला जाणं आमचं व्यापाराचं कर्तव्यच असतं. ते शेवटी आमचंच ते नेते आहेत आणि आता लवकर आमचा मेळावा होईल. यामध्ये तुमची अडचण होती असं वाटतंय का? कारण वकिलांचा मेळावा पार पडला, कारण चर्चा तुमच्या मेळाव्याची जास्त होण्याचं कारण आहे की तुम्ही त्यांना वेळ दिली नाही असं तुम्ही म्हणताय की गैरसमज झाला, त्यामुळे तुमची अडचण होती का? कारण एकीकडं अजित पवारांच्या मेळाव्यात तुमचं जोरदार भाषण झालेलं आपण पाहिलं. मग नेमकं अडचण तुमची यामध्ये होतीये का या राजकारणामध्ये? नाही, तसं अडचण आमच्याकडे काय होत नाही आहे. प्रत्येक व्यापाऱ्यांची आमची भूमिका स्पष्ट असते आणि आम्ही कोणाच्याही दबावाला आम्ही लोक कोणी होत नसतो. साहेब आम्हाला आदरणीय, हे दादाही आदरणीय आहेत. साहेबांनी मेळावा आम्हाला वेळ मिळाला नाही तेवढा, आता सांगितलं आमच्या अध्यक्षाने, आणि जर वेळ मिळाला तर आम्ही मेळावा आयोजित करणार. काय पुढची तुमची भूमिका आहे? भूमिका एकच आहे की सगळ्यांपर्यंत म्हणजे मेळावा जर अरेंज करायचा आहे तर प्रत्येकापर्यंत मेसेज तरी ॲटलिस्ट गेला पाहिजे, एकदा बोलणं तरी झाले पाहिजे. आमच्या महासंघाचे 42 संघटनांची शिखर संस्था म्हणून महासंघ आहे, तर 42 संघटनांचे प्रत्येक सभासदापर्यंत मेसेज तरी जायला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्हाला वेळ वाढवून हवी होती. तेवढ्यात गैरसमज झाले आणि ती वेळ योग्य नाही, थोडी वाढवून द्या असं आम्ही कळवलं आहे साहेबांना. आता लवकरच साहेब परत बारामतीत जेव्हा असतील तेव्हा आम्ही समक्ष भेटून साहेबांची वेळ घेऊन आम्ही व्यवस्थित निश्चित चांगला मेळावा आयोजित करणार आहोत, दुसरं काहीच नाही. 50 वर्षाच्या कालावधीमध्ये शरद पवारांनी व्यापाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. आजपर्यंत मला असा निरोप कधी कोणी पाठवला नव्हता, यावरती आपली प्रतिक्रिया? 50 वर्षात साहेबांनी जे काल सांगितलं तर बारामतीकर सुद्धा 50 वर्षात हे पहिल्यांदाच अनुभवत आहेत. तर काही त्याच्यामुळं जसं सगळ्यांनी सांगितलं काही गैरसमज झाले, ते निरोप थोडेसे इकडे तिकडे शब्द इकडे तिकडे होतात, पण त्या गैरसमजातनं हा विषय आला. तर त्याच्यात कुठंही असा व्यापाऱ्यांचा कोणाचाही उद्देश नाही आहे की आम्ही कोणाला दुखवायचा प्रयत्न करतोय किंवा काय. सगळे व्यापारी एक आहोत. सगळ्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर हा गैरसमज दूर करून परत एकदा मेळावा कसा आपल्याला अरेंज करता येईल आणि सगळे व्यापारी त्याच्यात सामील होतील याच्यावर आमची चर्चा झालेली आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो मी. साधारणतः हा मेळावा तुम्ही आता म्हणता आहात की ज्यावेळेस साहेबांची वेळ घेऊ आणि त्यावेळेस आम्ही कळवू, साधारणपर्यंत कधीपर्यंत हा मेळावा घेण्याचा अपेक्षा आहे? ज्यावेळेस आम्हाला साहेब तारीख देतील 8 दिवसाचा मध्ये अवधी असावा की आम्हाला सर्व व्यापारी लोकांना तसं सांगून व्यापारी लोकांची तयारी तोपर्यंत व्हायला पाहिजे, मेळाव्याची तयारी करता आली पाहिजे. म्हणून एक 8 ते 10 दिवसाच्या मध्येच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस साहेब तारीख देतील त्यावेळेस तो मेळावा तसा होऊन जाईल. पण कोणाच्याही दबावाखातर हे झालेलं नाहीये? नाही, दबावाचा काही संबंध नाही. आमच्यासाठी सगळेच प्रेरणा आम्ही व्यापारी असतात ते निर्भीडपणेच काम करतात. तर ते व्यापारी महासंघाचे व्यापारी पदाधिकारी ज्यांनी सांगितलं की गैरसमजातून हा प्रकार घडलेला आहे आणि आगामी काळात शरद पवारांची वेळ घेऊन लवकरच मेळावा पार पाडू. कॅमेरा पर्सन धीरज सह, जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.